किशोर कदम सौमित्र त्याला विचारतो की तुझ्यामध्ये एक अस्सल अभिनेता आहे, नट. या अभिनेत्याचा, या नटाचा तुझ्यातल्या कवीला कधी उपयोग होतो का, आणि तुझ्यातल्या कवीचा, कवी मनाचा नटाला कितपत उपयोग? मला वाटतं की या दोन्ही गोष्टी माझ्यासाठी फॉर्च्युनेटली खूप पूरक आहेत. अर्थात कविता म्हणताना माझ्यातल्या अभिनेत्याचा मला उपयोग होतोच होतो, परंतु नाटकातही असं झालेलं आहे. कारण कुठल्या दोन्हीपैकी एक चूज करायचं सांगितलं तर आय वुडंट बी एबल टू डू इट. कारण दोन्हीही माझी तेवढीच प्रखर अंग आहेत असं मला वाटतं. गांधी विरुद्ध गांधी नाटकामध्ये गांधीजी आणि हरिलाल यांचा एक इंटरव्हलच्या आधीचा मोठा प्रसंग कॉन्फ्लिक्टचा चालू असताना 43व्या शोला मी वाक्य तर बोलतोय, परंतु डोक्यात एक कवितेची ओळ सुचली होती. वाक्य चुकलो नव्हतं, परंतु विंगेत येऊन मग ती ओळ लिहिली आणि नंतर ती कविता झालेली होती. कधी नाटकाची एंट्री घेण्यासाठी स्टेज विंगेत उभे असताना सुचलेली कविता आहे, कधी नाटकाचा सेट लावताना सुचलेली कविता आहे. म्हणजे कविता हे असं थिएटरमध्ये सुद्धा शिरलेलं आहे आणि कविता वाचताना अभिनेत्याचा उपयोग होतोच होतो. या दोन्ही गोष्टी माझ्यासाठी खूप फॉर्च्युनेटली उपयोगी आहेत असं मला वाटतं. आणि तो त्याचा प्रॉब्लेम असा होतो की आम्ही दोघं एकत्र हे गारवाचे आता ट्रॅकवर तुम्ही ऐकलं कविता आणि गाणं असे कार्यक्रम करतो. आता मला इतकी दिवस माहिती नव्हतं, हे आज मला पहिल्यांदा कळलं की असं माझ्या कार्यक्रमात काय तो मध्येच ब्लँक होतो एकदम कविता वाचता वाचता. मला कळत नाही का, तर मग त्याचा अर्थ त्याला तेव्हा कधी भलतीच कविता सुचत असते. कारण त्याच्यामुळे मला नेहमी असं हे पुस्तक बरोबर ठेवावं लागतं की तू गारवातल्या कविता नेहमी विसरतोस. हा मला म्हणतो तू शब्द विसरतोस, तसा होतो की ट्रॅकवर गाता गाता हा मध्येच विसरतो. त्याच्यामुळे मी म्हटलं की नाही तू असं कर, समोर हे पुस्तक ठेव तू गारवाची, कारण तो ट्रॅकवर म्हणत असतो. ट्रॅक चुकला. हा कधी कधी काय करतो की माझा क्यू येणार का गारवाचा, मला गारवा म्हणायचंय गा, तोपर्यंत चालू असतं ऊन जरा जास्त आहे दरवर्षी वाटतं. अरे म्हटलं ऊन कमी कर, नाही तर माझं गाणं क्यू जाईल. आता मला ते कळलं की असं का होतं ते. ठीक आहे ना, आता होतं असं काही नाही. त्याचं पूर्वनियोजित काहीही नसतं. आणि म्हणून ते जास्त अस्सल वाटतं. त्यांनी मगाशी जो त्याच्यातल्या नटाला त्याच्यातलं कवी मन उपयोगी पडतं. परस्पर पूरक जे सांगितलं ना, आपल्या सगळ्यांनी अनुभवलं असेल की मगाशी तो आईवरची कविता म्हणत असताना नाटकीपणाचं नाट्य नव्हतं त्यात, पण तरीही त्यातले सगळे भाव त्याच्या नादातनं, त्याच्या शब्द मांडणीतनं ज्या उत्तम पद्धतीने असे अस्सल आपण त्या आईशी एकरूप होणारे असे होत होते, हे कुठेतरी तुझ्यातला तो अभिनेता त्याच्यात शिरत असेल. नक्कीच त्यातनंच मला तुला हा प्रश्न विचारावासा वाटला. गुलजार साहेबांच्या बात पश्मिने की त्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तू बहुभाषिक मंडळींपर्यंत पोहोचलेला आहेस. गुलजार साहेबांची तुझी आठवण? गुलजार साहेबांची माझी आठवण म्हणजे अशा बऱ्याच आठवणी अनेक आहेत, पण तुला स्वतःला म्हणजे गुलजार साहेबांनी स्वतः मला म्हणणं की तुझ्या कविता मला ट्रान्सलेट करायच्या आहेत, आणि त्यांनी काही कविता केलेल्या सुद्धा आहेत. ही खरोखर माझ्यातल्या कवीसाठी खूप भाग्याची गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि मला असं वाटतं की कवी असणं, आपण कविता लिहितो, परंतु कवीचं टेम्परामेंट असणं म्हणजे काय हे गुलजार साहेबांचं जगणं आणि त्यांचं असणं बघून कळतं. त्यांच्या असण्या आणि त्यांच्या सहवासामध्ये मी नेहमी, जर मी स्वतःला कवी समजत असेल, जर मी खरोखरच आत कुठेतरी कवी असेल, तर गुलजार साहेबांचं टेम्परामेंट माझ्यामध्ये, जगण्याचं टेम्परामेंट म्हणतोय, ते यायला पाहिजे असा माझा नेहमी प्रयत्न असतो. गुलजार साहेबांची एक आठवण म्हणजे आम्ही लंडनला बात पश्मिनेकीची शो करण्यासाठी गेलो होतो, आणि एक दिवस मध्ये गॅप होता म्हणून आम्ही कुठलं तरी एक प्रेक्षणीय स्थळ बघण्यासाठी, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी का काय बघण्यासाठी आम्ही, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी अमेरिकेतला किस्सा आहे हा. तिकडे आम्ही म्हणजे लंडनला सुद्धा गेलो होतो आणि अमेरिकेला सुद्धा गेलो होतो. म्हणजे त्याला नक्की आता कविता सुचते असं समजतो. तर आम्ही सगळे असे बोटीने जावं लागतं तिकडे, आणि बोट अर्ध्या तासांनी असते,
तर सगळ्यांनी तिकीट काढून कोणी कोणी असं फिरत होते. मी आपला समोर असं मोठा समुद्र नदी होती ती, आणि तिथे आम्ही असं नदी होती की समुद्र होता, काहीतरी पाणी होतं. तर मी गुलजार काय म्हणले होते, नदी होतं का समुद्र होता? सांगायचं वेगळं आहे. गुलजार तर मी असा एकटाच असा बसलो, तो वाट बघत होतो आम्ही सगळे बोटीची. कोणी कोणी विखुरलेले होते आणि मी माझ्याच विचारात होतो. आणि दूरवर तो स्टॅच्यू ऑफ लिबर्टी कुठेतरी असा दूर दिसत होता. एक पांढरी आकृती रेलिंगच्या दिशेने अशी आली ब्लर मध्ये, आणि माझा फोकस त्यांच्यावर झाला. ते गुलजार साहेब होते. ते पण शांतपणे पुढे असं त्या पाण्याकडे बघत होते. आणि माझ्या नकळत मी असं उठलो, हळूहळू चालत त्यांच्या बाजूला जाऊन रेलिंग कडे उभा राहिलो. पाण्याकडे खूप वेळ आम्ही दोघं बघत होतो, आणि हळूच मी त्यांच्याकडे पाहिलं आणि हळू त्या शांततेत विचारलं, सर आपको तैरना आता है? तर त्यांनी माझ्याकडे असं बघितलं, नाही डूबना आता है. हे आणि त्याच्यानंतर आम्ही काहीच बोललो नाही. अशा खूप आठवणी आहेत गुलजार साहेबांच्या.